आज व्हिडिओच्या नांदात तर पायात तर डायरेक्ट हरभऱ्याची काडीच घुसली. नंतर डॉक्टरनं जे सांगितलं ते ऐकून तर माझ्या अंगाला काटे झाले. आता नेमकं आपल्या ब्लॉगची सुरुवात कशी काय? आता आपली ब्लॉगची सुरुवात आहे अशी, काऊन की आता आपल्याला इथून पुढे वावरतच जाणं आहे, काऊन की आपल्या आता हरभऱ्याचं सीझन. लोक आपल्या वावरातला हरभरा निघत नाही तर लोक आपल्याला वावरतच जाणं. असे 2-4 शब्द बोलता बोलता आलो पंपावर, पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. आता नेहमीप्रमाणे पेट्रोल टाकून जसं समोर निघतो तसंच समोर निघालो. मस्तपैकी गाडी बिडी सावलीत लावून दिली. समोरून पाहत होता बोवार, म्हणला राबा बिटे टॅक पपाया दिसोरला, पण आबू खात नाही यार, जाऊ द्या मला तोडून तरी घेऊ. आणि पपायाचा देठ बी एवढा भारी ना, याच्यात तर माझ्यापेक्षा जास्त ताकद होती वाटतं. मग 2-1 वेळेस पिळलं त्याला, मग नंतर तुटलं देठ. नंतर तेवढा तुमचा एकदा अंदाज लावून कमेंट मध्ये सांगा की पपाया किती किलोचा आहे. मग असे 2-3 शब्द बोलता बोलता पपईनला घेऊन निघालो. पपईनला घेऊन निघालो, अरे सॉरी पपायाला घेऊन निघालो समोर. मग मस्त पैकी पपायाला एका बाजूला ठेवून दिलं. समोर आलो आणि नंदी आणि महादेवाचं दर्शन करून घेतलं. मग आता हरभरा जमा करायच्या म्हणल्यावर पहिले एकदा पट्टी आतरून घेतली. मग हातात इळा घेतला आणि मग पटकर उडून म्हणून तिच्यावर हरभरा टाकून दिला. विहिरीवर आलून कळशी भरून घेतली. मग नंतर लगेच केले हरभऱ्याचे गथोडे व्हायला सुरुवात. मी वाय तू पळत पळत हरभरा, तुम्ही काय बसल्या बसल्या फॉलो करून. मग 15.5च्या स्पीडनं गथोडे दिलं पुंजावर फेकून. आणि तेवढ्यात भोमो नशीब एवढा खराब ना, सगळ्या हरभऱ्याचे गथोडे व्हायला झाले, ते फक्त एक राहिलं होतं. आणि चालता चालताच या व्हिडिओच्या नांदात हरभऱ्याची खुटी गेली पायात घुसून. आणि हरभऱ्याचं गथोडे त्याला फेकून. मग आता हरभऱ्याचं गथोडी पांगवाचे राहिले होते पुंजावर. मग गेलो पुंजावर लगेच पांगवायला लागलो संसा. मग आता जेवढं इटला हरभरा सोंगून टाकेल होतं ते वाळेल होतं. मग ते तेवढं जमा करून घेतलं. मग आजचं हे छोटंसं काम निपटून लगेच निघालो घराकडे जाण्यासाठी. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तेवढं फॉलो लाईक तरी करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.